नमस्कार मंडळी, आशुष किचन आणि ब्लॉग्समध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण बनवत आहे मोदक. तर तुम्ही म्हणाल की आज काही संकष्टी वगैरे आहे का? तर नाही आहे. आज आहे माझ्या मिस्टरांचा बड्डे आणि त्यांना मोदक खूप आवडतात. प्रत्येक वेळेस काय होतं, आम्ही बाहेर असतो, कुठेतरी फिरायला वगैरे गेलेलो असतो, त्यामुळे असं घरी काही बनवता येत नाही त्या दिवशी स्पेशली असं. त्यामुळे आज मी ठरवले की आज घरी आहे तर त्यांच्यासाठी त्यांच्या आवडीचे मोदक बनवूयात. तर त्याच्यासाठी मी घेतलेलं आहे इथं ओलं खोबरं. ते असं थोडंसं बारीक करून घ्यायचं आहे. बारीक करून घेऊ शकता डायरेक्ट मिक्सरला, किंवा खिसणी जे असतात त्याने खिसून घेऊ शकता. माझी मुलगी मिस्टरांवरच गेलेली आहे, तिला पण मोदक खूप आवडतात. गोड काही असेल तिला भरपूर आवडतं. त्या दोघांना खायला आवडतं आणि मला बनवायला आवडतं. आणि हे कट केलेलं खोबरं आपण मिक्सरमधून बारीक करून घेऊया. तर पाहू शकता आपलं ओलं खोबरं जे आहे ते बारीक करून झालेलं आहे. तर याचबरोबर आपल्याला लागणार आहे गूळ. तर तो पण आपण बारीक करून घ्यायचा आहे. तर एवढा गूळ पुरेसा होईल. तुम्ही तुमच्या आवडीने कमी जास्त करू शकता. तर आता मी एक कढई घेतलेली आहे, त्याच्यामध्ये 1 चम्मच तूप घालून घेऊया. त्याच्यामध्ये खिसलेलं वाटून घेतलेलं खोबरं टाकायचं आहे. थोडंसंच भाजून घ्यायचं आपल्याला आणि त्याच्यामध्ये लगेच गूळ घालायचा आहे. फ्लेम जे आहे गॅसची ती लोच ठेवायची आहे, नंतर लगेच करपून जाईल खोबरं. चला तर याच्यामध्ये गूळ घालून घेऊयात. मिक्स करायचं. गॅसची फ्लेम लोच ठेवायची आपल्याला. थोडंसं तूप घालूया आणखी आपण. चला तर आपण इलायची पावडर घालून घेऊया त्यामध्ये. झालेलं आहे आपलं. गॅस बंद केला तरी चालेल. सारण आपल्याला थंड करायला ठेवायचं. चला तर आपण मोदक करायला सुरुवात करूया. तर मी आज बनवत आहे ते गव्हाच्या पिठापासून. तर मी कणकेचा गोळा घेतलेला आहे छोटासा, तो असा लाटून घ्यायचा आहे. नंतर असं करू शकता तुम्ही. एक्स्ट्रा पीठ होईल त्यास काढून घ्यायचं कणिक. अशाच प्रकारे आपण सगळे मोदक करून घेऊया. एवढे मोदक बनवून झालेले आहेत आणि एका गॅसवरती मी पाणी गरम करायला ठेवलं. त्याच्यामध्ये थोडंसं 15 मिनिट आपण हे वाफवून घेऊयात. 15 मिनिटं झालेले आहेत आणि पाहू शकता आपले मोदक तयार झालेले आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.